आज मी गच्चीवरची बागचा प्री सेमिनार अटेंड केला. मला अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून किंवा त्या आधीपासून बागेची आवड होती. आत्ताही माझे छोटेसे बाल्कनी गार्डन आहे. मी कोणाच्याही घरी गेले तर प्रथम मला घर बघण्यापेक्षा त्यांची बाग बघण्यातच खूप इंटरेस्ट असतो. मग त्या 4 कुंड्या का असेनात किंवा मोठी बाग. आज मी जो संदीप चव्हाण यांचा सेमिनार अटेंड केला त्यात मला त्यांची ऑर्गॅनिक गार्डनबद्दल खूपच कळकळ दिसली. अतिशय मनापासून त्यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यांनी ह्या कामात जवळजवळ स्वतःला झोकून दिलेलं आहे. त्यामुळे मला आता त्यांचा पुढचा प्रो सेमिनार अटेंड करण्याची खूप उत्सुकता आहे आणि इच्छा आहे. आता आजच्या सेमिनारमधनं मला काय कळलं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. स्वतःची बाग विकसित करण्यासाठी अभ्यासवृत्ती, शहाणपण, जाणीवपूर्वक सहभाग आवश्यक आहे. निसर्ग सगळीकडे आहे, त्याची घडी समजून घेतली पाहिजे. प्रकाश, सावली, ऊन यात फरक आहे. बाल्कनी आणि गच्ची एकच नाही, वातावरणात फरक आहे. बाल्कनी ठराविक आकार असतो, गच्ची पसरलेली असते, त्यामुळे तिथे उगवणारी झाडेही वेगवेगळी आहेत. प्रत्येक झाडानुसार अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक झाडाला द्यायचे पाणी, खत, जागा यात बदल असतो. कमी जागेत बाग वाढवण्यासाठी कौशल्य व कल्पना लागते. आपल्या झाडाची समस्या दुसऱ्या तज्ज्ञाला जरूर सांगावी किंवा दाखवावी. आपल्याला जे कळणार नाही ते कदाचित त्यांच्या लक्षात येईल.